पहिली नमस्कार. खुशाल गोरू आणि खुशाल सत्तू. नमस्कार. खुशाल कोल्होबा आणि खुशाल चप्पू. नमस्कार. खुशाल बग्गू आणि खुशाल चिचू. नमस्कार. खुशाल काऊ आणि खुशाल अट्टू. गाव 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 गाव. नमस्कार. खुशाल गोलू. नमस्कार. पाहिलं तर हे आहेत आमच्या नगरातील प्राणी आणि पक्षी. आमच्या नगरातील प्रत्येक प्राणी पक्षी खूप मनमिळाऊ आहेत. मिळून मिसळून काम करतात, एकमेकांना मदत करतात. अहो, एक थकला तर दुसरा करतो, दुसरा थकला तर तिसरा करतो. मदतीचं हे चक्र सुरूच राहतं. एखाद वेळी घड्याळातील वेळ थांबेल, पण यांचं काम करणं काही थांबणार नाही. कारण यांच्यामध्ये आहे एकता, म्हणजेच युनिटी. युनिटी तर आहेच हो, पण यांच्यामध्ये एक विशेष गुण आहे, तो म्हणजे हे सगळे प्राणी पक्षी समाधानी आहेत. आपल्या कामाचा जो त्यांना मोबदला मिळतो त्यात ते आनंदी आहेत. याचं खास कारण तुम्हाला माहितीये? याचं खास कारण म्हणजे आमच्या नगराचे कुटुंब प्रमुख गजराज आणि गजराणी येत आहेत हो.
झाली तर ती त्यांना मोठ्या मनाने क्षमा करतात आणि कुणाशी चूक करू नको अशी ताकीदही देतात. यांचाच आदर्श घेत यांनी दाखवलेल्या मार्गावर आमच्या या नगरातील सगळे प्राणी पक्षी चालतात. अहो म्हणूनच आमच्या या नगरातील सगळे प्राणी पक्षी एकदम खुशाल आहेत. काय मग आलात का सगळे? हो. आता आमचा नेहमीचा आणि आवडता प्रश्न, कसे आहात सगळे? एकदम खुशाल. खुशाल तर असलेच पाहिजे, कारण आपल्या नगराचं नावच आहे खुशाल नगर. गजराज राजे, आपण इथे रोज येतो, रोज भेटतो आणि एकत्र कामही करतो. तरी तुम्ही आम्हाला रोज तोच प्रश्न का विचारता? हो, का विचारता? कारण मी या नगराचा कुटुंब प्रमुख आहे आणि तुमची खुशाली विचारणं हे आमचं कर्तव्य आहे. जर तुम्हाला काही समस्या असेल तर ती तुम्ही आम्हाला आपण होऊन सांगितली पाहिजे, आणि नाही सांगितली तरीही ती आम्हाला कळते. गजराज राजे, तुम्ही मनाने किती दयाळू आणि मायाळू आहात. गजराज राजे, तुमच्यामुळे आपल्या नगरातील सर्व प्राणी पक्षी सुखी, समाधानी, आनंदी आणि एकदम खुशाल आहे. गजराज राजे, आम्हाला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. आम्हाला पण तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. आम्हाला पण सांगायची आहे. आम्हाला पण सांगायची आहे. आम्हाला 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 सांगायची आहे. अरे थांबा, आम्ही तुमची आनंदाची बातमी ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहोत. आणि राजे, पाहिलत का, खुशाल नगरातील प्रत्येक प्राण्यापक्षाकडे आज एक आनंदाची बातमी आहे. हो, ही खरंच खूप आनंदाची बातमी आहे. बरं सांगा पाहू, काय आहे आनंदाची बातमी? पण आम्ही असं नाही सांगणार. म्हणजे त्यासाठी तुम्हाला आमच्या सोबत यावंच लागेल. मगच आम्ही सांगू की काय आहे आनंदाची बातमी. बर राजे, चला. मिठू 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 मिठू. अरे वा, आनंदाची बातमी काय असेल बरं? तुम्हाला माहितीये का काय आहे आनंदाची बातमी? तुम्हाला माहितीये? अहो मला सुद्धा नाही माहिती. पण आपण इतका विचार कशाला करतोय? आता प्रत्यक्षातच बघूया ना काय आहे आनंदाची बातमी. मिठू 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 मिठू. या गजराज राजे या. गजराज राजे, तुम्ही दिल्याप्रमाणे आम्ही कुंपणाचं काम पूर्ण केले. कसं वाटलं तुम्हाला कुंपणाचं काम? खूप छान. अशा आपल्या खुशाल नगरात रानची प्राणी येणार नाही. आणि आपल्या नगरातील जे अन्नधान्याचं नुकसान होते ते इथून पुढे होणार नाही. आणि आपल्या नगरातले धान्य हे फक्त आपल्यालाच मिळेल. आणि जर कोणी आलंच तर भाव आहे ना, तो आपल्याला सावध करेल. मला वाटत नाही त्याची काही गरज लागेल, कारण कुंपणाचं काम खरंच खूप छान झालंय. हो खरंच, तुम्ही सगळे आम्हाला थोड्या वेळात विश्रांती गट्ट्यावर येऊन भेटा. जी राजे, या गजराज राजे या. गजराज राजे, तुम्ही आम्हाला झाडे लावायचं काम दिलं होतं ना? हो, बघा तिथे आम्ही सर्व झाडे लावली आहेत. कशी लावली आम्ही झाडं? खूप छान. राजे, त्यावेळेस आम्ही वड, पिंपळ, जांभूळ, चिंच आणि औषधी वनस्पती देखील लावले आहेत. या झाडांमुळे माणसं पाऊस पडेल. या झाडांमुळे प्राण्या पक्ष्यांना आराम करण्यासाठी घनदाट सावली मिळेल. आणि औषधी वनस्पती लावल्यामुळे आपल्या प्राण्या पक्ष्यांना कुठलाही आजार होणार नाही. अरे वा, तुम्ही सगळ्या प्राण्या पक्ष्यांचा विचार करून खरंच खूप छान झाडे लावली आहेत. हो खरंच, तुम्ही सगळे आम्हाला थोड्या वेळात विश्रांती गट्ट्यावर येऊन भेटा. जी राजे, या गजराज राजे या. गजराज राजे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही शेती केली आहे. यावेळेस आम्ही गहू, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा, गवत यांचे भरघोस पीक लावले आहे. यामुळे वर्षभरासाठी अन्नधान्याचा प्रश्न सुटला. येथील काही जण आपण बाहेर येऊन दुसऱ्या नगरात जास्तीत जास्त पैसे आणू शकतो. यामुळे आपण शाळेकडे आर्थिकरित्या सक्षम होऊ. अरे वा, तुम्ही खूप चांगला विचार करून खरंच खूप छान शेती केली
केली आहे. हो खरंच, तुम्ही सगळे आम्हाला थोड्या वेळात विश्रांती गट्ट्यावर येऊन भेटा. तुम्ही आम्हाला पाईपलाईनचं काम दिलं होतं ना. हो राजे, ते बघा. नदीपासून ते कुशालनगर पर्यंत आणि कुशालनगर पासून ते नदीपर्यंत पाईपलाईनचं काम पूर्ण झालंय. गजरात राहते. आता या पाईपलाईन मुळे आपल्या कुशाल नगरात पाण्याची कमतरता भासणार नाही. आता या पाईपलाईन मुळे आपल्या कुशाल नगरातील पक्ष्यांची आणि प्राण्यांची कितीही संख्या वाढली तरी पाण्याचा प्रश्न येणार नाही. आता या पाईपलाईन मुळे आपल्या कुशाल नगरातील पाण्याचा प्रश्न सुटला. अरे वा राजे, पाहिलं पाईपलाईनचं काम किती छानरित्या पूर्ण झालंय ते. हो खरंच, आज आम्ही तुम्हा सगळ्यांवर खूप खुश आहोत. तुम्ही सगळे आम्हाला थोड्या वेळात विश्रांती गट्ट्यावर येऊन भेटा. मिठू 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 पाहिलं या कुशाल नगरातील सगळ्या प्राण्या पक्ष्यांना दिलेलं काम त्यांनी कसं चोख पूर्ण केलंय. बघूया आता गजराज आणि गजराणी यांनी विश्रांती कट्ट्यावर भेटायला का बोलवलंय. मिठू 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 काय मग आलात का सगळे? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही तुम्हाला इथे का बोलवले. कुशाल नगरातील तुम्हा सगळ्या प्राण्या पक्ष्यांमुळे कुंपणाचं काम, शेतीचं काम, झाडे लावण्याचं काम आणि पाईपलाईनचं काम खरंच खूप छानरित्या पूर्ण झालंय. त्यामुळे एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आम्हाला तुमच्यातला प्रामाणिकपणा, एकता आणि एकमेकांना मदत करण्याचा स्वभाव खूप आवडला, म्हणून आम्ही तुम्हाला एक्स्ट्रा बोनस, भेटवस्तू आणि खूप सारा खाऊ देणार आहोत. मिठू 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 बघितलं तर अशा मोठ्या मनाचे आहेत आमचे गजराज आणि गजराणी. त्यांना सगळ्यांच्या कष्टाची जाण आहे. मग त्यांना शक्य होईल तसं ते मोबदला देण्याचा प्रयत्न करतात. मिठू 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 काय मग आवडला का सगळ्यांना खाऊ. आता तुम्ही सगळे घरी जाऊन दिलेला खाऊ मज्जेने खा. पण घरी जाण्यापूर्वी आम्हाला एक महत्वाची घोषणा करायची आहे. घोषणा कसली घोषणा. खुशाल नगरातील तुम्हा सगळ्या प्राण्या पक्ष्यांमुळे सगळी कामं खूप छानरित्या पूर्ण झाली. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी 1 आठवड्याची सुट्टी जाहीर करतोय. पण पुढच्या आठवड्यात तुम्ही सगळ्यांनी ठीक 10 वाजता आम्हाला इथेच येऊन भेटा. आपल्याला एक नवीन काम सुरू करायचंय. नवीन काम. हो, तुम्हाला तर माहीतच आहे नदीपासून ते कुशाल नगर पर्यंतचा रस्ता किती खराब आहे ते. खूप खराब आहे. त्या रस्त्यावरून सामानाची ज्ञान करताना खूप त्रास होतो. पाठ पण खूप दुखते. खडबडीत रस्त्यामुळे आम्हाला पटापट चालता सुद्धा येत नाही. अरे बाळांनो, तुम्हा सगळ्या प्राण्या पक्ष्यांचा विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतलाय की आपल्याला लवकरात लवकर रस्त्याचं काम पूर्ण करायचंय. तर तुम्ही सगळे तयार आहात ना? पण त्या अगोदर 1 आठवड्याची सुट्टी एन्जॉय करा. मिठू 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 अरे वा, 1 आठवड्याची सुट्टी जाहीर केली आहे. अहो मग डान्स तर झालाच पाहिजे ना. सो लेट्स एन्जॉय. मिठू 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 मिठू
नाचे मेरा वाला डांस, यह मेरा वाला डांस, तो नाचो। यह मेरा वाला डांस, तो नाचो। I wanna dance. मस्ती में तू झूम जा, इस रात का है अपना मजा, आ यार मस्ती में तू झूम जा। बैठा है क्या सीटी बजा, लुंगी पकड़ के जरा घूम जा। रेंट लगा रे, मना चाह तो सबको करंट लगा रे। रंग लगा रे, मना चाह तो सबको करंट लगा रे। तुमका मेरा एक्सीलेंट लगा रे, मना चाह तो सबको करंट लगा रे। आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी। हे लढायचं नाही आता फिरायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही। आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, अडका तुम्हाला सोसायचा नाही। आपली यारी लय जुनाट हाय, आपली यारी लय जुनाट हाय, आपली यारी लय जुनाट हाय, आपली यारी लय जुनाट हाय। हो अपनी यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, अपनी यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी। कौन अपना सॉलिड हाय, तू तो अपना ट्रेंडिंग हाय, दोस्ती अपनी कितना लाय, सुपर हिट ही फ्रेंड्स। मिठू 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 मिठू, अरे वा, डान्स तर झाला,
आणि त्यासोबतच एक आठवड्याची सुट्टी सुद्धा संपली. आता गजराज आणि गजराणी यांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्याचं काम सुरू करायचंय. बघूया आता काय होतंय पुढे. मिठू 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 मिठू. हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना, साथी रे. हम मेहनत वालों ने जब भी मिलकर कदम बढ़ाया, सागर ने रास्ता छोड़ा पर्वत ने शीश झुकाया. औलादी है दीने अपने, औलादी है. राजे, आम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. बोला. मला नाही स्वतःला बोलायचंय. मला घोडं मला नाही गोरीला बोलायचंय. मला नाही गप्पूला बोलायचंय. अरे तुला बोलायचंय. जे बोलायचंय ते खुशाल बोला, कारण आपल्या नगराचं नावच आहे खुशाल नगर. अरे काय झालं? जे काही बोलायचं ते स्पष्ट बोला. आम्हाला आमच्या कामाचा मोबदला काढून हवाय. हो हो काढून हवाय. हो हो काढून हवाय. अरे पण तुम्हा सगळ्यांना तर समान मोबदला दिला जातो ना. थांबा गजराणी, पण तुमच्या मनात असा विचार आलाच कसा? आम्हाला असं वाटतं आम्ही इतरांपेक्षा जास्त काम करतो, जास्त ओझी होतो, म्हणूनच आम्हाला एक्स्ट्रा बोनस पैसे आणि खूप सारा खाऊ मिळालंच पाहिजे. हो हो मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. पण तुम्हाला तर माहितीये ना, आपल्या खुशाल नगराचा कारभार फक्त एकाच तत्वावर चालत आलेला आहे. ते म्हणजे एकता, बंधुता आणि समानता. आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांना समान मोबदला दिला जातो. पण ते आम्हाला मान्य नाही, मान्य नाही, मान्य नाही. बरं ठीक आहे, आम्ही तुमच्या मागण्यांचा विचार करू आणि त्यावर काही तोडगाही काढू. राजे, पण रस्त्याचं काम पूर्ण झाल्यावर आता तुम्ही सगळे आपापल्या कामाला लागा. जी राजे. आय ग आई आई ग, आय ग आई आई ग. ए गप्प बसा, माझी पाठ खूप दुखतीये. माझी पण. तुमच्या पाठ दुखीमुळे ना माझी डोकेदुखी सुरू झालीये. अगं गोरी, पण ओझं वाहिल्याने तर पाठ दुखते ना. तुझं डोकं कसं दुखतंय? अगं ह्यांचा विचार करून करून माझं डोकं दुखतंय. ते सगळं जाऊ द्या. तुम्हाला काय वाटतं, गजराज राजा आपल्या मागण्या पूर्ण करतील का? हो, त्यांनी करावेच लागतील. त्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्यायच नाहीये. म्हणजे आता मला सांगा, आपल्यासारखे ओझे कोणी वाहू शकतं? नाही. मग बरोबर बोललीस गौरी तू. गजराजांना तुमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील. मागण्या? कसल्या मागण्या? आम्ही तुमचं सगळं बोलणं ऐकलंय. काय? आणि आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत. खरंच? हो, 100%. पण मला असं वाटत नाही की गजराज आणि गजराणी तुमच्या मागण्याचे सहजासहजी मान्य करतील. मग त्यासाठी काय करायचं? अरे टेन्शन कशाला घेताय, चिचू आहे ना. म्हणजे माझ्याकडे एक प्लॅन आहे. या सांगते. ओरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन सी जल में, कोई जानना ओरे ताल मिले. यांची काय गुप्त कल्पना सुरू आहे ना, देव जाणे. आमच्या या खुशाल नगराला कोणाची नजर लागली
की काय? मला तर खूप टेन्शन आलंय. अगं चिचू, खूप रात्र झाली, तुला झोप नाही आली का? झोप आली आहे ना. मग घरी जाऊन झोप ना. त्याचं काय बा, मला एकटीला घरी जायला खूप घाबरू घाबरू वाटतंय. पण नेहमी तर तू एकटीच घरी जातेस ना. हो, पण आजची रात्र थोडी वेगळी आहे. म्हणजे आज अमावस्या आहे. अमावस्या? भा, अगं भाऊ काय करतेस? घाबरलो ना मी. बघितलं, तुला पण भ्या वाटली ना. तसंही मला पण अमावस्येची भ्या वाटते. पण का? कारण अमावस्याला भूत फिरतात. भूत? हो. जर मला भूतांनी पछाडलं तर? झोपलेत ना सगळे? भा, चल ना, मला सोडायला चल ना. अगं थांब, सोडतो. येस, प्लॅन सक्सेसफुल. अगं येतेस ना? हो हो, आली. राजे, आम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं. बोला. राजे, आम्हाला ना तुमचा खूप अभिमान वाटतो. अभिमान? पण का? कारण राजे, तुम्ही फक्त स्वतःचा विचार न करता कुशाल नगरातील प्रत्येक प्राण्यापक्षाचा विचार करता. त्यांना काय हवंय, काय नकोय याकडे स्वतःहून जातीने लक्ष देता. अहो राणी साहेब, ही सर्व प्राणी पक्षी आपल्या कुटुंबाचा भाग आहे आणि यांची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे. तरी सुद्धा राजे, आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो. असं तर मग आम्हाला पण तुमचा अभिमान वाटतो. पण का? तुम्ही या सर्व प्राण्यापक्ष्यांची किती काळजी घेतात, त्यांच्याशी गोड बोलतात. मला तुमचा स्वभाव खूप आवडतो. राजे, कुशाल नगरातील हे सगळे प्राणी पक्षी आमच्यासाठी खूप प्रिय आहेत आणि आम्हाला त्यांची काळजी घ्यायलाही खूप आवडते आणि आम्ही त्यांची नेहमी काळजी घेत राहू. अरे काय झालं? तुम्ही सगळे विश्रांती कट्ट्यावर का आलात? काय झालं तुम्हा सगळ्यांना? गजराज राजे, आमचा सगळा खाऊ चोरीला गेला. काय? माझ्या खाऊचे डब्बा चोरीला गेला. माझा गाजराचा पोतो चोरीला गेला. माझा अख्खा खाऊ चोरीला गेला. माझ्या गाण्या कुणीतरी लंपास केले. माझे पण गाणे कुणीतरी लंपास केले. माझे पण आणि माझे पण. माझी चाराची पेन कोणीतरी चोरली. माझी पण. माझी फळं कोणीतरी चोरली. माझा खाऊ कोणीतरी चोरला. पण असं कसं होऊ शकतं? या सगळ्यांचा खाऊ एकाच वेळीला कसा चोरीला जाऊ शकतो? गजराज, गजराणी, गजराज, गजराणी. अरे काय होतं तुम्हा सगळ्यांना? गजराणी, आम्हाला खूप भूक लागली आहे. गजराणी, तुम्ही लवकरात लवकर जाऊन सगळ्यांसाठी खाऊ आणा. जी राजे. बाळांनो,
तुम्ही हे सगळं आम्हाला आधीच का नाही सांगितलं? गजराज राजे, तुम्ही आधीच आम्हाला एक्स्ट्रा बोनस आणि खूप सारं खाऊ दिलं होतं ना, मग आम्ही तुम्हाला कसं सांगणार? अरे बाळांनो, मी या नगराचा कुटुंब प्रमुख आहे आणि तुमची खुशाली विचारणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि बाळांनो, तुमच्यावर जर एवढं मोठं संकट आलं होतं तर तुम्ही ते आम्हाला आधीच कळवायला हवं होतं ना. पण राजे, कोणी चोरला असेल यांचा खाऊ? गजराज गजरानी. काय झालंय? तुमचा पण खाऊ चोरीला गेलाय का? हो, आमचा सगळा खाऊ चोरीला गेला. कोणी चोरला असेल यांचा खाऊ? गजरानी, काही दिवसांपूर्वी मी आपल्या खुशाल नगराच्या अवतीभवती काही लबाड लांडग्यांना फिरताना बघितलं होतं. त्यांनीच चोरला असेल आपला खाऊ. पण असं कसं होऊ शकतं? खुशाल नगराच्या भोवतीने तर आपण कुंपणाचं काम पूर्ण केलंय, मग यांचा खाऊ चोरीला गेलाच कसा? थांबा गजराणी. बिट्टी आणि बारू, काही दिवसांसाठी खोदकामाचं काम थांबवा आणि खुशाल नगरीतील सर्व प्राणी पक्ष्यांच्या मदतीने खाऊ कोणी चोरलाय याचा शोध लावा. जी राजे. तोपर्यंत या सगळ्या प्राणी पक्ष्यांच्या अन्नधान्याची जबाबदारी मी घेते. अरे अट्टू, बोल ना गट्टू. मला ना खूप कंटाळा आलाय. मला खूप कंटाळा आलाय. आपण काहीतरी खेळूया? आपण कधी खेळूया? नाही रे, आपण तर सेम फील्डला जातो. नाही रे, आपण तर सेम फील्ड धावतो. अरे अरे, तू माझ्यासारखं सेम सेम का बोलतोय? तू माझ्यासारखं सेम सेम का बोलतोयस? ते जाऊ दे, आपण ना मस्त जंगल फिरू. हो, जंगल फिरू. एक होता अट्टू एक होता गट्टू, अट्टू आणि गट्टू फिरायला चालले फिरायला चालले फिरायला चालले, जाता जाता चालले जंगलातून. जंगलात दिसला छोटासा ओढा, छोटस तळ, मोठी नदी, पाण्यात पोहता येईच ना. अट्टू आणि गट्टू फिरायला चालले फिरायला चालले फिरायला चालले, जाता जाता चालले जंगलातून. बिट्टी, वारू, तुम्ही सगळे इथे? हो. कसे आहात तुम्ही सगळे? एकदम खुशाल. खुशाल तर असलीच पाहिजे, कारण आपल्या नगराचं नावच आहे खुशाल नगर. अट्टू आणि गट्टू, तुम्हाला माहिती आपल्या खुशाल नगरात काय झालंय? काय झालंय? आपल्या खुशाल नगरातील सगळ्या प्राणी पक्ष्यांचा खाऊ चोरीला गेलाय. काय? कोणी चोरला खाऊ? ह्याचाच शोध लावायला आम्ही इथे आलोय. तुम्ही आमची मदत कराल ना? हो. कुठून सुरुवात करायची? मला वाटतं आपण इथूनच सुरुवात करूया. चला. अरे थांबा. इथला शोध घेऊन झालाय. कोणी घेतला शोध? गप्पू, सत्तू, गोरी, बोरू, चिचू आणि काऊ. यांना आम्ही मोठ्या गोण्यांमधून कधी नेताना पाहिलं. काय? मोठ्या गोण्यांमधून? म्हणजे गप्पू, सत्तू, बोरी, चिचू आणि काऊ यांनी चोरला आपला खाऊ. अट्टू गट्टू, त्यांनी खाऊ कुठे लपून ठेवलाय? आम्ही त्यांना खाऊ या गोळीच्या पोत्यानं पाहिलं. मला वाटतं मुसळधार पाऊस पडणार आहे. तुम्ही
तुम्हाला हे सगळं करून? तुम्ही अति लोभ अति हाव करून फक्त तुमचंच नाही तर खुशाल नगरातील प्रत्येक प्राण्या पक्षाचं नुकसान केलंय. तुमच्या ती लोभापायी आमचं नुकसान झालं, त्याचं काय? हो हो त्याचं काय? तुमच्या या ती वागण्यामुळे खुशाल नगरातील एकतेला तडा गेला, त्याचं काय? हो हो त्याचं काय? तुमच्या हवरटपणामुळे गजराजाच्या विश्वासाला तडा गेला, त्याचं काय? हो हो त्याचं काय? तुम्ही आमच्या मेहनतीवर पाणी सोडलं, त्याचं काय? हो हो त्याचं काय? आमच्या तोंडाशी आणलेला घास तुम्ही हिसकावून घेतला, त्याचं काय? हो हो त्याचं काय? इथून पुढे तुमच्या कोणाचं घडणार नाही, त्याचं काय? हो हो त्याचं काय? तुमच्या या अति वागण्यामुळे आपला खुशाल नगराला बेकार नगर म्हणून लागला, त्याचं काय? हो हो त्याचं काय? तुमच्या या अति वागण्यामुळे तुम्ही गजराज आणि गजराणी यांना खूप दुखावलं, त्याचं काय? बोला बोला त्याचं काय? गजराज गजराणी आमचं चुकलं, आम्हाला माफ करा, इथून पुढे आम्ही कधी अति वागणार नाही. अरे बाळांनो, रडू नका. आम्हाला तुम्हा सगळ्यांच्या कष्टाची जाण आहे. कोण किती मेहनत करते, किती प्रामाणिक आहे, हे सगळं आम्ही बघतोय. पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि योग्य वेळ आल्यावर आम्ही तुम्हाला तुमच्या कामाचा मोबदला वाढवून देणारच होतो. पण तुम्हाला तुमचा लोभ आवडता आला नाही. आणि त्या अतिलोभापायी तुम्ही या सगळ्यांचा खाऊ चोरून गुहेत लपवला. त्या गुहेत पुराचं पाणी शिरलं आणि सगळा खाऊ खराब झाला. तो खाऊ फक्त खराबच नाही झाला, तर मातीत मिसळला, मातीत. आता त्या मातीत मिसळला खाऊचं काय करायचं? हो हो काय करायचं? बाळांनो, आता त्या मातीत मिसळलेल्या खाऊचं आपण काहीच करू शकत नाही. पण तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अति तिथे माती. म्हणून कधी अति हाव करू नका आणि अति वागू नका. प्रत्येक काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा. पण यांना हे फक्त सांगून कळेल असं मला वाटत नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी प्रत्यक्षात कृती केली पाहिजे. म्हणजे आज आम्ही एक घोषणा करत आहोत. घोषणा? कसली घोषणा? राणीसाहेब तुम्ही सांगा. नाही राजे, तुम्ही सांगा. राणीसाहेब तुम्ही सांगा. नाही राजे, तुम्ही सांगा. सांगा ना. ठीक आहे, सांगतो. आम्ही आपल्या खुशाल नगरात आनंदाची शाळा भरवण्याची घोषणा करत आहोत. आनंदाची शाळा? गजराज राजे, या आनंदाच्या शाळेत काय शिकवणार? या आनंदाच्या शाळेत प्रामाणिकपणा, प्रयत्न आणि सद्गुण यांचे प्रत्यक्षात धडे दिले जातात. तर मग माझ्या बालदोस्तांनो, तुम्हाला सुद्धा अति तिथे माती या म्हणीचा अर्थ कळालाच असेल. आणि नसेल कळाला तर या आमच्या